हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? यूट्यूब चॅनलच्या नेक्स्ट ऑटोटेक झोनवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी माझ्या निळ्या परीवर तुम्हाला घेऊन जातो आहे. तर जास्त काही या गोष्टीवर विचार न करता आपण डायरेक्टली आपल्या होंडा ऍक्टिवा 6G वरच जाऊया आणि तिथेच मी तुम्हाला सगळे काही मॉडिफिकेशन्स दाखवतो. तर चला मंडळी, डायरेक्टली गाडीवर जाऊया. तर मित्रांनो, ही बघा माझी निळी परी समोरच उभी आहे आणि ऑटोटेक झोन मध्ये मी काम करत असल्याने मी माझ्याच निळ्या परीवरती काही मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. ही निळी परी माझी होंडा ऍक्टिवा 6G आहे. तुम्ही बघत असाल की लोगो पण आहे तिकडे होंडा ऍक्टिवा 6Gचा. आणि ह्याच्यामध्ये मी भरपूर काय काय मॉडिफिकेशन्स केले मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. सर्वात पहिली म्हणजे मी इथे लाईट्स बसवलेले आहेत नंबर प्लेटला. या नंबर प्लेट लाईटचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तुम्ही ब्रेक मारतात, आता बघा ब्रेक मारलेला आहे, ब्रेक मारल्यावरती हे लाईट्स ब्लिंक करायला लागतात. तर ह्याचं स्पेशालिटी अशी आहे की जो कोण मागे रात्रीच्या वेळेस जेव्हा मी गाडी चालवतो, टू व्हीलर स्कूटी चालवतो, त्या मागच्याला समजायला पाहिजे की पुढे काहीतरी ऑब्जेक्ट आहे, त्या कारणास्तव तो त्याची स्पीड कंट्रोल करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे गार्ड आणि हा लोगो. तर हा लोगो जो आहे हा पण एक रिफ्लेक्टर आहे. आपला तिरंगा जो आहे, जय हिंद म्हणून मी म्हणीन, आणि ते म्हणूनच मी हा लोगो लावलेला आहे. तर हा लोगो जेव्हा ह्याच्यावरती लाईट फोकस होतो तेव्हा हा पण शाईन करायला लागतो. रिफ्लेक्टर टाईप आहे हा. तर हा एक मी बसवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे गार्ड पण एवढं स्टर्डी आहे. युजली आपण जेव्हा ऍक्टिवा घेतो तेव्हा शोरूम वाले थोडे लेस थिकनेसचं गार्ड बसवतात, पण मी म्हटलं की आपल्याला काही ऍक्सेसरीज बसवायचे आहेत गाडीवरती, तर ते छोट्या याचं गार्ड नाही चालणार, म्हणून मी हे गार्ड बसवलेलं आहे. हे गार्ड जे बसवलेलं आहे, ज्या काही ऍक्सेसरीज मी बसवलेल्या आहेत त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिस्क्राईब पण करीन. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिथे जाऊ शकतात, बघू शकतात, इन्स्टॉल पण करू शकतात. तर कमिंग बॅक टू द पॉइंट की हे गार्ड बसवलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी सीट आहे मागची, ही सीट खूप इम्पॉर्टंट आहे मागच्याला. कारण कसं असतं की आपण जेव्हा मागे बसतो तेव्हा मागे काहीच सपोर्ट नसतो. खड्ड्यातनं वगैरे गाडी गेली तर ही सीट जी आहे ही या माणसाला खूप सपोर्ट करते. पण ही सीट फिक्स नाहीये. खरं ही सीट फिक्स असते, पण तुम्ही बघाल मी जर सोडला हात तर ही सीट पडते. आणि मी मुद्दाम अशी डिझाईन केलेली आहे. तुम्ही बघितलं तर इकडे खाली तुम्ही बघत असाल की एक दरवाजाची हिंज, मी जी जुनी पुराणी हिंज असते त्या हिंजला मी घेतलेलं आहे. म्हणजे हिंज मी परचेस नाही, जुनी पुराणी हिंज होती, ती हिंजचा वापर करून मी वेल्डिंग वगैरे करून मी या सीटला बनवलेलं आहे. ही फोल्ड केल्यामुळे काय होतं, जो मागचा माणूस आहे तो डायरेक्टली याच्यावर बसू शकतो आणि मग ही सीट असं मागे येऊन आरामात पाठ टेकून आपली राईड एन्जॉय करू शकतो. त्याच्यानंतर आलो आपण या सीटवरती. या सीटला म्हणतात महाराजा सीट. ही सीट एक अखंड सीट आहे, कंप्लीट. हे नाही, ही कंप्लीट सीट महाराजा सीट आहे. आणि त्याची ही बॅकरेस्ट आहे. तसं गाडीमध्ये एक बॅक मानेसाठी रेस्ट असते तसंच असतं. तर हे तुम्ही दाबल्यावरती ही अशी उघडली जाते आणि बंद करताना याला दाबायचं, पहिल्यांदा सेट करून घ्यायचं, मग दाबून त्या सीटला खाली घ्यायचं. हे बघा, ही अशी सीट बसली याच्यामध्ये. तर ह्या सीटचं वैशिष्ट्य असं आहे की जो कोण चालवणारी व्यक्ती आहे त्याला पाठीला त्रास होऊ नये. खड्ड्यात गाडी जाताना ते शॉक्स असतात, तो इम्पॅक्ट त्याला पाठीच्या कण्याला लागू नये म्हणून ही सीट मी अशी सीट डिझाईन केलेली आहे. त्यानंतर आपण येतो आहे बास्केट वरती. माझा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, फायबेरा बास्केट, याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. कसं फिटिंग वगैरे नसेल बघितलं तर एकदा बघून घ्या. तर ही जी बास्केट आहे ही खूप चांगली आहे. जुन्या याच्यामध्ये तुम्हाला एक इथे युटिलिटी बॉक्स म्हणून येत होतं, पण ते युटिलिटी बॉक्सनी जागा, तुमची ही जी जागा आहे ही अडून जाते आणि सारखे तुम्हाला पाय पुढे मागे करायला लागतात. पण ह्याच्यात असं आहे, हे युटिलिटी ही जी बास्केट, ही जी हे आहे फायबेराची जी बास्केट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इलास्टिक असल्यामुळे तुम्ही काही सामान ठेवू शकतात, जे काय असेल ते, आणि आरामात विथ इज राईड करू शकतात. त्याच्यानंतर मी इन्स्टॉल केलेले मोबाईल होल्डर कम चार्जर. लोक ऍक्च्युली फक्त मोबाईल होल्डर लावतात, पण मी चार्जर ह्याच्यासाठी लावलेला आहे. कारण रात्रीचा प्रवास करो की न करो, किंवा इव्हन नॉर्मल मी मुंबईत चालव किंवा कुठेही मी राईड करू गाडीची, तेव्हा जर माझा बाय चान्स मोबाईलचा चार्ज संपला असेल तर मी इथे, हे बघा, इथे चार्जिंग फॅसिलिटी दिलेली आहे. तुम्ही इथे चार्जर लावून तुमचा मोबाईल चार्ज करू शकतात.
त्याच्यानंतर मी इकडे पण एक मोबाईल इन्स्टॉलेशन केलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघताय इकडे मोबाईल इन्स्टॉलेशन आहे. हे बघा, हे असा हा मोबाईल आहे. याच्यात तुम्ही मोबाईल ठेवू शकतात आणि तुम्ही व्लॉग पण बनवू शकतात किंवा तुम्ही या मोबाईलला डॅशकॅम म्हणून पण कन्वर्ट करू शकतात. मोस्टली व्लॉगिंग चांगलं होतं. फक्त एवढंच की तुम्हाला याच्यात गाडीची बॉडी नाही दिसणार, पण समोर जे काय असेल इथे जर तुम्ही तुमचा मायक्रोफोनचं हे कनेक्ट केलं तर तुम्ही जे काय बोलणार ते इथून तुम्ही बघू शकतात. या स्क्रीन मधून तुम्ही मोबाईलचा जो कॅमेरा असतो तिथून तुम्ही कम्प्लीट पुढचं व्ह्यू करून ब्लॉग करू शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे गार्ड तुम्ही बघितलंच आहे. आणि मेन म्हणजे आपला फॉग लाईट्स, ज्याला HJG कंपनीचे लाईट्स मी बसवलेले आहेत. हे बघा, हे लाईट्स आहेत. आता हे जे नॉर्मल लाईट्स असतात ना, हे तुम्हाला रात्री काय एवढे साथ देणार नाही. कुठेही गेलात तरी, रात्र असो कुठे, मग तुम्ही नाईट राईड करा किंवा तुम्ही कुठेही चालवा गाडी. पण हे जे फॉग लाईट्स आहेत, हे जर तुम्ही गाडी बाहेरगावी कुठे घेऊन गेलात तर ह्याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि तुम्ही बघितलेलं आहे की आता हे व्हाईट आहे आणि त्याच्यात बटन दाबल्यानंतर हे ऑरेंज येलो लाईट्स पण होऊ शकतात, ज्याला फॉग लाईट्स म्हणतो आपण. तर हे HJG कंपनीचे आहेत आणि हे सर्वात बेस्ट आहेत. तर ह्याचं पण मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं डिस्क्रिप्शन मी मेन्शन करीन. तर अशा पद्धतीने माझी ही निळी परी मी डिझाईन केलेली आहे, तुम्ही बघत आहात. आणि खूप चांगलं मी माझ्या पद्धतीने जेवढं मला आवडलं तेवढं मी त्याच्यात मॉडिफिकेशन्स केलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे कम्प्लीट मॉडिफिकेशन आहे हे कसं वाटलं ते तुम्ही माझ्या YouTube चॅनलवरती आवडलं असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि असेच कमेंट तुम्ही पाठवत राहा, ज्या कारणाने मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत जाईन. आणि तुमचे कमेंट्स म्हणजे मला एक चढती शिडी असं मी समजू शकतो. तर हा व्हिडिओ, माझा निळ्या परीचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, टाटा अँड बाय बाय.